सुचते पहिले नगराध्यक्ष यशस्वी वाटचाल याबद्दल आपण काय सांगाल? कणकवली शहराचा अनेक वर्षापूर्वी सरपंच हे पद मी भूषवलं. जवळजवळ 10 वर्ष या कनकनगरीचा सरपंच मी होतो आणि त्याचबरोबर कणकवलीचा पहिला नगराध्यक्ष 2003ला कणकवली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं आणि नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष थेट जनतेतनं निवडून येण्याचा सन्मान कणकवलीवासियांनी मला दिला आणि जवळजवळ 2003 ते 2008 5 वर्ष मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं. खरं तर हे सगळं करत असताना सरपंच म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून जवळजवळ 15 वर्ष मला या शहराच्या विकासाला खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये दिशा देण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या निधींच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून आणि सत्तेच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये मी त्या निमित्तानं उभी केली. आजही ती कामं ठळकपणे त्या ठिकाणी उभी आहेत आणि कणकवलीच्या शाश्वत विकासाची खऱ्या अर्थानं एक व्हिजन किंवा एक दृष्टी त्या निमित्तानं दिसते आणि परत एकदा ही संधी आता माझ्याजवळ आलेली आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जो माझा मागचा जो अनुभव आहे, मी 10 वर्ष सरपंच होतो आणि नंतर 5 वर्ष नगराध्यक्ष, त्या अनुभवाचा सुद्धा फायदा या निमित्तानं त्या ठिकाणी होताना दिसतोय. आणि खरं तर कणकवलीच्या विकासाचं जे शहरवासीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न राहिला. आणि खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा काळ हा मी समाजकार्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि जनतेनं सातत्यानं ही जबाबदारी विश्वासानं त्या ठिकाणी माझ्यावर दिली आणि म्हणून गेल्या अनेक वर्षामध्ये या शहरवासियांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळाली. आणि खरं तर त्या सगळ्या म्हणजे सरपंच पद असेल, पहिलं नगराध्यक्षपद असेल, या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न मी त्या माध्यमातून केला. पूर्वीची कणकवली आणि आताची कणकवली नगराध्यक्ष म्हणून कणकवलीकरांसाठी नक्कीच काय बदल पाहायला मिळेल? खरं तर ज्यावेळी 90चा जो काळ होता 1990च्या दरम्यान, त्या काळामधली कणकवली आणि आत्ताची 2026ची कणकवली याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण त्यावेळी कणकवली शहर जरी असलं तरी तो एक ग्रामीण भाग होता आणि त्या ग्रामीण भागाच्या त्यावेळच्या गरजा, त्यावेळची विकास कामं किंवा त्यावेळच्या कणकवली शहरवासियांची अपेक्षा ह्या थोड्या त्याला मर्यादा होत्या आणि त्यामुळे निधीच्या तरतुदीनुसार त्यावेळी त्या काळामध्ये अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लावली. पण आता काहीतरी आपल्याला एक व्हिजन घेऊन म्हणजे एक शाश्वत विकास कणकवलीचा कसा त्या ठिकाणी होईल आणि सातत्यानं त्या सगळ्या विकासाचा उपयोग येणाऱ्या नव्या पिढीसाठी कसा होईल हा प्रयत्न याच्यामधनं राहील. कारण कणकवलीला म्हणजे परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे, स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे आणि त्याचबरोबर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या कणकवलीला साजेसा म्हणजे ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये आप्पासाहेब पटवर्धनांनी या शहराच्या म्हणजे शहराचा विकास कसा करता येईल, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, अनेक एक दिशा घेऊन विचार घेऊन त्यांनी त्यावेळी त्या काळामध्ये काम केलं. संतांची ही भूमी असल्यामुळे बालचंद्र महाराज असतील, आपले स्वयंभू आमचं ग्रामदैवत स्वयंभू रवळनाथ असेल, या सगळ्यांचा म्हणजे भालचंद्र महाराजांच्या सुद्धा आश्रमाचा म्हणजे ज्या पद्धतीनं अध्यात्म धार्मिकता या शहरानं जोपासलेली आहे आणि महाराष्ट्राच्या बरोबर सुद्धा सिंधुदुर्गवासियांना या समाधीच्या भालचंद्र महाराजांच्या समाधीच्या बद्दलचं जे पावित्र्य आहे किंवा त्याच्यातलं जे एक धार्मिक जे प्रतिष्ठान आहे याच्याबद्दल एक आदर आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा भाविक या निमित्तानं माझ्या शहरामध्ये त्या ठिकाणी येतात. शहर आहे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे आणि त्याचबरोबर कणकवलीचं म्हणजे जिल्ह्याचं जे मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे हे कणकवलीचं आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी ते शहरात आलेलं आहे आणि त्यामुळे कणकवलीचं रेल्वे स्थानक असेल तिथं सुद्धा त्यामुळे फार मोठा लोंढा अनेक मुंबईतील असतील किंवा अनेक राज्यातील असतील किंवा देशातील अनेक भाविक म्हणा, पर्यटक म्हणा,
किंवा व्यावसायिक म्हणा, त्या निमित्तानं या शहरावर त्यांचा वावर असतो. आणि त्याचबरोबर कणकवली शहराला जी लागून असलेली गावं आहेत, कणकवली शहराच्या हद्दीच्या लागून असलेली, म्हणजे कणकवलीचं वागदा असेल, वागदेश गाव असेल, हळवल गाव असेल, आशिये गाव असेल, जानवली गाव असेल, कलमट असेल, नागवे करंजे हा जो भाग आहे, हरकुळ असेल, हे अशी अनेक गावं जी मोठ्या लोकसंख्येची गावं आहेत. ही गावं सुद्धा त्या ठिकाणी या शहराच्या हद्दीला लागून असल्यामुळे कणकवली शहराच्या 15-20 हजार लोकवस्तीच्या बरोबर या शहरातले लोक सुद्धा या शहरावर त्या ठिकाणी अवलंबून असतात. आणि फार मोठं जवळजवळ दर दिवशी 50 ते 60 हजार लोकांचा वावर हा या शहरावर त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे त्या येणाऱ्या सगळ्या, म्हणजे कणकवली शहरातल्या नागरिकांना आणि कणकवलीच्या मध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचे नियोजन व्हावं, विकासाचं व्हावं, त्यांच्या ज्या गरजा आहेत, अपेक्षा आहेत, त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात. आणि कणकवलीवासियांची विकासाबद्दलची जी भूक आहे, जी स्वप्न आहे, ही प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. कणकवलीकरांची शहर विकास आघाडी म्हणून तुम्ही जनतेने तुम्हाला नगराध्यक्ष बनवलंय, तर आज काम करत असतानाचा जनतेशी थेट तुम्ही वावरताय, काय अनुभव आहे? खरं तर एक सक्षम पर्याय कणकवलीच्या या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्माण केलेला होता. आणि या शहर विकास आघाडीला पूर्णपणे कणकवली शहरवासियांचा आशीर्वाद मिळाला, प्रेम मिळालं आणि विश्वास मिळाला. आणि म्हणून या शहरामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन झालं. आणि एक संधी, एक विश्वासानं ही त्या निमित्तानं कणकवलीवासियांनी दिली. आणि खरोखरच ही एक संधी आहे. या निमित्तानं आम्हा सर्वांनाच, म्हणजे माझे सगळे सहकारी नगरसेवक, नगरसेविका असतील, मी स्वतः असेल, आणि एक जनतेचा सेवक म्हणून किंवा एक ट्रस्टी म्हणून, जनतेचा एक विश्वस्त म्हणून त्या निमित्तानं एक संधी आम्हाला या निमित्तानं मिळालेली आहे. आणि खरं तर एक आम्ही इतिहास, म्हणजे कणकवली शहरवासियांनी एक इतिहास घडवला. कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत या सगळ्या विजयामध्ये त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणजे अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं काम कणकवलीकरांनी केलं, माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि अनेक नेत्यांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका ठेवल्यामुळे एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांच्याच मदतीनं हा मी त्या ठिकाणी एक नगराध्यक्ष पद पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ते पहिले नगराध्यक्ष यशस्वी वाटचाल याबद्दल आपण काय सांगाल? कणकवली शहराचा अनेक वर्षापूर्वी सरपंच हे पद मी भूषवलं. जवळजवळ 10 वर्ष या कनकनगरीचा सरपंच मी होतो. आणि त्याचबरोबर कणकवलीचा पहिला नगराध्यक्ष 2003ला कणकवली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं. आणि नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष थेट जनतेतनं निवडून येण्याचा सन्मान कणकवलीवासियांनी मला दिला. आणि जवळजवळ 2003 ते 2008 5 वर्ष मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलं. तर हे सगळं करत असताना सरपंच म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून जवळजवळ 15 वर्ष मला या शहराच्या विकासाला खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये दिशा देण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या निधींच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून आणि सत्तेच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये मी त्या निमित्तानं उभी केली. करत असताना विरोधक कणकवलीच्या विकासाच्या आड येता असं जाणवतंय का? नाही, खरं तर लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही सातत्यानं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्यातनं कुठंतरी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न हा विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. आणि खरं तर ज्यावेळी विरोधक सक्षम असतात त्यावेळी सत्ताधाऱ्यांना प्रत्येक पाऊल हे त्या ठिकाणी अतिशय कायद्याच्या याच्यामध्ये बसणारं, किंवा कशा पद्धतीनं आपण जनतेची सेवा करू शकतो किंवा विकास करू शकतो, ही भूमिका त्या ठिकाणी राहते. आणि त्यामुळे प्रगल्भ जर लोकशाही त्या ठिकाणी असली पाहिजे तर विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका ही चांगल्या पद्धतीची हवी. मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी जनतेला सांगितलं होतं की निवडणूक संपली, आपण निकाल दिला, आता राजकारण संपलेलं आहे, आता आम्ही सगळे त्या ठिकाणी एक आहोत आणि एक मिळून त्या ठिकाणी आपण या शहराचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. तरुणाईचा आयडॉल युवा नेते संदेश पारकर
तर ह्या युवाईला काय संदेश द्या? खरं तर मी कॉलेजच्या जीवनापासून समाजकारणामध्ये आलो. विद्यार्थी संघटनेची चळवळ त्यावेळी मी उभी केली. मी कणकवलीचा जनरल सेक्रेटरी झालो, नंतर गावचा सरपंच झालो. अतिशय तरुण वयामध्ये ही मला संधी, नगराध्यक्ष झालो. ही सगळी मला संधी किंवा ही पदं त्या जनतेच्या आशीर्वादामुळे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी मला मिळाली. आणि मी म्हणून तरुणाईला मी एवढंच सांगेन की आपण एक ध्येय ठरवा आणि त्या कठोर परिश्रमाच्या माध्यमातून मेहनत करा आणि त्या ध्येयाच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नक्की त्या ठिकाणी आपण यशस्वी होणार. कारण शेवटी आपण जर समजा परिणामाची जर चिंता न करता बेभान होऊन जर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम आपण त्या ठिकाणी केलं तर आपण यशस्वी होऊ शकता. पडत्या काळात जे आव्हान आलं त्यावर कशी मात केला? नाही खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असतात आणि राजकीय माझं क्षेत्र होतं. मी या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक चढ उतार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी कोणताही फरक या म्हणजे चढ आणि उतारामुळे राजकारणामध्ये अनेक पराभव पचवले, अनेक त्या ठिकाणी विजयी त्या ठिकाणी संपादन केले. त्यामुळे कुठलाही फरक मला त्या ठिकाणी माझ्या दृष्टीनं ते एक टास्क होतं. माझ्या दृष्टीनं एक ती म्हणजे लढाई होती आणि ती लढाई मी त्या ठिकाणी आत्मविश्वासानं जिंकण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि त्यामुळे मला त्या गोष्टींचा त्या ठिकाणी काही आजही त्या ठिकाणी मला असा काही फरक त्या ठिकाणी जाणवतो. फक्त एकच होतं की जर मी ज्या ठिकाणी संघर्ष करत होतो, ज्या ठिकाणी मी माझी लढाई त्या ठिकाणी लढत होतो किंवा ज्या ठिकाणी मला संधी हवी तर त्या जर संध्या मिळाल्या असत्या, जसं नगराध्यक्ष पद मिळालं, आज कणकवली नगराला त्या ठिकाणी विकासाकडे नेण्याचा माझा प्रयत्न, जर तशा संधी जर मला मिळाल्या असत्या तर यापेक्षा अधिकचं काम मी माझ्या महाराष्ट्रामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या पदांच्या मार्फत त्या ठिकाणी करू शकलो असतो. जीवनात आपल्यासाठी कार्यकर्त्यांची आणि आपल्या कुटुंबाची भूमिका किती महत्वाची होती? सत्ता असली की सगळेच असतात. सत्ता नसताना सुद्धा काही लोक त्या पडत्या काळामध्ये सुद्धा आपल्याबरोबर राहिले आणि त्या लोकांचं सुद्धा म्हणजे तितकंच मी ऋणी आहे. आणि त्याचबरोबर कणकवलीकरांनी पुन्हा एकदा विश्वास माझ्यावर त्या ठिकाणी दाखवला. जवळजवळ 17 वर्षानंतर मी पुन्हा या शहराचा नगराध्यक्ष झालो. खरं तर या सगळ्या याच्यामध्ये कुटुंबाची साथ मला त्या ठिकाणी सातत्यानं होती. माझे आई वडील, त्यांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला. माझे बंधू, दोन्ही बंधू समीर असतील, कन्हैया असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी साथ त्यांची मिळाली. माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या पत्नीची असेल, माझी मुलं असतील, माझ्या भावांचे मुलगे असतील, हे सगळंच कुटुंब, माझी मुलगी असेल, हे सगळ्याच कुटुंबानं सातत्यानं माझ्या या सगळ्या लढाईमध्ये, संघर्षामध्ये, निर्णयामध्ये त्या ठिकाणी साथ दिली. विकास आघाडीचा नगराध्यक्ष म्हणून नगरपंचायतमध्ये प्रवेश करतानाचा क्षण काय सांगाल? नाही, खरं तर एक इतिहास, सोनेरी इतिहास हा कणकवलीच्या जनतेने त्या ठिकाणी घडवलेला होता. एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय आम्ही दिला आणि हा पर्याय जिल्हावासींनी, कणकवली शहरातल्या जनतेने स्वीकारला आणि त्यामुळे थोडंसं 17 वर्षानंतरचं जे कमबॅक होतं, पुनरागमन होतं आणि सत्तेमधले आणि अधिकार आणि माझी ही जन्मभूमी आहे, माझ्या कणकवलीचे पुन्हा अधिकार माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी आलेले होते आणि मला त्या ठिकाणी त्या अधिकारातनं कणकवली शहराच्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, सर्वसामान्य माणसावरचा होणारा अन्याय, सर्वसामान्य माणसाची दुःख, वेदना हे समजून घेऊन त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं. कणकवली शहर एक 15-20 हजार लोकसंख्येचं जरी शहर असलं तरी एक महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि या शहरामधली प्रत्येक गोष्टीची चर्चा ही पूर्ण महाराष्ट्रभर जाते आणि तो एक सर्वसामान्यांचा आवाज बनून किंवा कणकवली शहर एक वेगळा पॅटर्न, कणकवली पॅटर्न म्हणून या पॅटर्नकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि म्हणून सातत्यानं कणकवलीमध्ये काय घडतं याची उत्सुकता ही सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला सातत्यानं असते, जिल्हावासियांना असते आणि कणकवली शहरवासियांना असते. आणि म्हणून या शहरामधल्या प्रत्येक घटनांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली जनता ज्या ठिकाणी जागरूक असते, सिंधुदुर्गातली जनता जागरूक असते आणि म्हणून एक विशेष जबाबदारी आपल्यावर मिळालेली आहे. आपण जनतेचे सेवक म्हणून, जनतेचे विश्वस्त म्हणून या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी आपण स्वीकारतोय
आणि हे रस्त्यांच्या संदर्भात काम आहे, नाट्यगृहाच्या संदर्भामध्ये काम आहे, क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये काम आहे, गार्डनच्या संदर्भामध्ये काम आहे. असा कुठला विषय नाही आहे की त्या प्रत्येक याच्यावर म्हणजे एक अभ्यासिका सुद्धा या शहरामध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगणकीय ज्ञान असेल, स्पर्धा परीक्षा असतील किंवा स्टडी रूम्स असतील, यावर सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे. त्याचबरोबर आज जी मेडिकल फील्डमध्ये म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या गरजा आहेत, लोकांना कार्डियक ॲम्ब्युलन्स लागते, लोकांना त्या ठिकाणी सिटी स्कॅन लागतो, लोकांना MRI लागतो, आणि हे सगळं आपण जर नगरपालिकेच्या वतीनं त्याचं निदान करून जर दिलं आणि ना नफा ना तोट्यावर त्या ठिकाणी जर आपण करू शकलो तर तशा पद्धतीचं काम CSR फंडातनं कसं आणता येईल याचे सुद्धा प्रयत्न आहेत. मी आता सुद्धा मी श्री स्वयंभू नमो उद्यानची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. आता 14 कामांचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी होणार आहे आणि अनेक विकासाची कामं ही त्यानिमित्तानं या शहरामध्ये मार्गी लागताना आपल्याला दिसतील. जनता आज नगरपंचायतमध्ये जाते, नगराध्यक्षांजवळ जाते. पुढच्या काळात नगराध्यक्ष जनतेच्या दारी. खरं तर माझ्या संकल्पना आहेत. ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी अशा पद्धतीचं मी पूर्ण शहर त्या ठिकाणी पिंजून काढलेलं होतं. लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या समस्या अडचणी समजून घेतले होते, काय त्यांच्या विकासाच्या काय संकल्पना आहेत ह्या पण जाणून घेतले होते आणि तशा प्रकारचा एक प्रयत्न माझा राहील. गणपतीचा सण गेल्याच्या नंतर नगराध्यक्ष आपल्या दारी अशा पद्धतीनं प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेशी सुसंवाद साधणार आहे. त्यांच्या ज्या विकासाचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत ते समजून घेणार आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय काढणार आहे. आणि त्याचबरोबर नगरपंचायतीमध्ये सुद्धा महिन्याभरातनं किंवा आठवड्यातनं एक दिवस किंवा एका दिवसामध्ये जनता दरबार सुद्धा भरवण्याचा माझा मानस त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर कणकवली शहर हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे या शहराला एक पर्यटन महोत्सव सुद्धा दरवर्षी त्या ठिकाणी आम्ही करणार. येणाऱ्या डिसेंबरमध्ये हा महोत्सव त्या ठिकाणी होईल. आणि एक म्हणजे कणकवली जिल्ह्यातली कणकवली शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा कलाकारांना, एक स्थानिक कलाकारांना आणि सगळ्याच कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं माझा राहणार. पर्यटन महोत्सव सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्याच आपल्याला एक वेगळं चित्र कणकवली शहराच्या बाबतीमध्ये विकासाचं एक कायापालट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून या सगळ्यामध्ये तुमच्या जनतेचं सहकार्य हवंच, विरोधी पक्षाचं सहकार्य हवं, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सन्माननीय मंत्री असतील, जिल्हा प्रशासन असेल, आमचं नगरपालिका प्रशासन यांचं सुद्धा तितकंच सहकार्य. आणि तुम्ही जे सगळे पत्रकार आहात हे सातत्यानं जागरूक त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे तुमचंही सहकार्य त्या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करावं. नक्कीच या कणकवलीच्या विकासामध्ये प्रत्येकाचाच हातभार त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला तशाच पद्धतीनं कणकवली शहराच्या विकासाला सगळ्यांनीच त्या ठिकाणी मदत करून आपण एक जनसेवक म्हणून, एक कणकवलीचा विश्वस्त म्हणून आणि एक कणकवलीचा नगराध्यक्ष म्हणून ही आपल्याला जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडावी लागेल आणि तो माझा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.